नमस्कार श्रोते हो. ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवर छान छान लेख, कथा वाचून दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील. श्रोते हो, आमच्या लहानपणी मुलांना घाबरवण्यासाठी एका बागुलबुवाची भीती दाखवली जायची आणि आम्ही घाबरायचो. मोठं होताना कळलं की असा बागुलबुवा नसतोच मुळी. पण आता मात्र एका भलत्याच बुवाला मोठी मोठी माणसं घाबरतात. तो सांगेल तसं वागतात. त्यांनी काहीही दिलं तरी विचार न करता खातात पितात. अशा विवेक बुद्धी गहाण ठेवणाऱ्या माणसांना एक सणसणीत चपराक बसावी असा हा लेख. आपणच बुवा घडवतो. पुस्तक आहे दिलखुलास. लेखक प्रवीण दवणे सर. एखाद्या कुठल्या ढोंगी महाराजाचं ढोंग उघडकीला येतं. त्याच्या भोवतीचे भक्तगण उघडे पडतात. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्ट व्यवहार वेशीवर टांगला जातो. अनेक तरुणींशी महाराजांचे असलेले कृपा संबंध दबकत दबकत व्यक्त होऊ लागतात. हे सर्व वाचताना चीड केवळ भक्तगणांच्या लुबाडणाऱ्या त्या तथाकथित साधूची येत नाही. तो तर संधी साधूच असतो. एक प्रकारचा लुटारूच असतो, चोरच असतो. संताप येतो तो भोवतीच्या कळपाचा. उठसूट कुणाचीही आरती करू इच्छिणाऱ्या लाचार समाजाचा. दंभ जर उघडकीला आला नाही तर अजूनही वर्षानुवर्ष अशा महाराजांची सेवा करण्यात या लोचटांना कुठलीही अडचण वाटत नाही. दुबळी रोगट मनाची माणसंच असा बुवा निर्माण करतात. कुणाच्या तरी पायाशी लोटांगण घातलं की आपल्याला निश्चिंत होता येतं. या वृत्तीतच या बुवांच्या निर्मितीचं मूळ आहे. केवळ पांढरे कपडे घालून वक्तृत्वाची थोडीशी झिलई लावून आपल्या देशात कुठलाही भ्रष्ट माणूस जसा जितक्या सहजपणे पुढारी होऊ शकतो, तितक्याच सहजपणे तुमच्या अंगी जरासे चातुर्य आले की तुम्ही स्वतःही महाराज होऊ शकता. आत्मविश्वासाने लोकांचा आशावाद, स्वप्न जागी ठेवता यायला हवीत. त्यांना स्वप्नपूर्तीच्या क्षणापर्यंत जाऊ न देता मधल्या वाटेतच त्यांचे खिसे कापण्याचे कौशल्य तुमच्यापाशी असले, जरासा अभिनय, जरासा भाषेचा गोडवा, जरासे निरीक्षण आले की तुम्ही अगदी विनासायास बुवा बनू शकता. जितक्या व्यक्ती या पृथ्वी तलावर आहेत तितके दुःखाचे प्रकारही आहेत. जरासा वेध घेतला तर प्रत्येक माणूस कणताना दिसतो. हे कणणे अशा प्रकारची बुवा होऊ इच्छिणारी माणसं ऐकतात आणि त्यांच्या दुःखावर जाली मिलात सांगतात. जर तो नेम बरोबर लागला तर एक घर त्या लबाड माणसाच्या पायाशी अक्षरशः कोसळून पडतं. मग त्या भक्त घराचे अनुभव वणव्यासारखे शेजारच्या घरात, दुसऱ्या शेजारच्या घरात आणि आणखी शेजारच्या घरात पसरू लागतात. अशा मूर्ख लोकांची थोबाडं हेच प्रसिद्धीचं माध्यम होतं आणि मग साध्या घराचं आश्रम, पर्णकुटी, मठ इत्यादी इत्यादी मध्ये रूपांतर होतं. भगवे किंवा पांढरे कपडे, मेकअप, वेशभूषा म्हणून मागवण्यात येतात. एक पांढरी गादी, लोड इत्यादी आसन, त्यावर महाराज स्थानापन्न, धुपाचा सुगंध दरवळू लागतो. भक्तगण धीरे धीरे जाळ्यात सापडू लागतात. आलेले न आलेले अनुभव या गँग मधल्या भक्तांकडूनच पसरवण्यात येतात. आपण अनेकदा रेल्वे स्टेशनवर किंवा फुटपाथवर एक दृश्य पाहतो. पेन विकणारे, रुमाल विकणारे, जडीबुटीचं सामान विकणारे हे लोक आधी आपलीच माणसं गिराईक म्हणून उभी करतात. ती पटापट खरेदी करू लागली की खऱ्या गिराईकाचं कुतूहल जागं होतं आणि मग तो तिथे डोकावू लागतो. आणि हे समाजाचं मानसशास्त्रच आहे. जिथं गर्दी जाते तिथं माणसं आंधळी होतात. एवढ्या लोकांना पटतंय म्हणजे ते बरोबर असणारच असा एक मूर्ख सिद्धांत समाज नावाचा कळप मानित असतो. योग्य अयोग्य विचार करण्याची शक्ती व्यक्ती गमावून बसते आणि मग 50च्या गर्दीत 7-8 मेंढ्या जरी हाताशी आल्या तरी त्यांना पोटापुरते मिळते. तर या बुवांचं नेमकं असंच आहे. ते एकटे नसतात. त्यांच्या पायाशी दुबळ्या व्यक्तींना आणून सोडणारी काही पाळीव माणसं असतात. जसे चोर विखरून उभे राहतात म्हणजे एक दोघे आत घर फोडतात, एक दोघे पाळत ठेवतात, एक दोघे टॅक्सी घेऊन सज्ज राहतात, तसा या भक्तगणांमध्येही भक्तांच्या बुरख्याआड दडलेल्या चोरांचा समावेश असतो. ती सगळी एक पद्धतशीर यंत्रणा असते. या यंत्रणेचा बळी कोण होतो? विलक्षण भावना विवश माणूस.
काही माणसं फार चटकन विरघळतात, कुणाच्याही अधीन होतात. आपल्या वेदनेबद्दल सहानुभूती मिळाली, त्यातून सुटकेचा सोपा उपाय मिळाला, की अनेक मनरोगी या वैद्यासाठी काहीही करायला तयार होतात. बालपणापासून झालेले व्यक्तीवरचे संस्कार, पापपुण्याच्या, उपासतापासाच्या कथा, दंतकथांच्या, देवत्वाच्या कल्पनांचा परिणाम यांचं एक अजब रसायन मनात तयार होत असतं. त्यामुळेच मन सबळ की दुर्बळ ते ठरतं. स्वतः साधना करणं म्हणजे दिनचर्या आली, व्यायाम आला, वाचन, चिंतन आलं, त्यापेक्षा आपलं भविष्य एखाद्या व्यक्तीवर सोपवलं की पाप पुण्याचा तो अकाउंटंट व्यवस्थित हिशोब जुळवून टाकतो. असे महाराज म्हणजे आपल्या दमलेल्या, कोंडलेल्या मनाची वाफ व्यक्त करणारे सेफ्टी वॉल्व असतात. माणूस मनाने दुर्बळ तरी का होतो? वेळोवेळी सामान्य सुखाच्या वखवखीने केलेले भ्रष्टाचार, मनाला स्वप्नात तरंगत ठेवणारी व्यसनं, सतत सहानुभूतीची भीक घालून तुम्हाला सबळ होऊ न देणारी आसपासची मित्र कसले मंडळी, या सर्व षड्रिपूंच्या सहवासाने माणसं अशक्त बनतात आणि पुढे येणारी आयुष्यातली दुःख शिक्षा म्हणून आली आहेत असं समजून ही माणसं भयभीत होतात. आपण जे पाप केले तेच आपण भोगतो या जाणीवेनी अनेक माणसं मनातल्या मनात खुरटू लागतात. सतत सावध आणि सदाचारी राहिलेला माणूस आयुष्यातली दुःख हे भागध्येय मानेल. मला हे पूर्वसुकृत मानून अनुभवलंच आहे असं मानून शांत मनाने ते पचवू पाहिल. पण भ्रष्ट माणूस दुःखाकडे इतक्या प्रगल्भपणे पाहूच शकत नाही. अपराधीपणाची भावना त्याचं मन कुरतडायला लागते आणि त्यातूनच अशा माणसांना माणसांचे आधार लागतात. या गरजेतूनच आपणच बुवा निर्माण करतो. अशा बुवांच्या काही मागण्या, त्यांच्या भक्त परिवारात कायम राहण्याच्या अटी, यावरून तरी जाळ्यात चुकून सापडलेल्या व्यक्तींनी सावध व्हायला नको का? गुरु हा सुद्धा पारखून घ्यावा लागतो. विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस हे सुद्धा गुरु शिष्य होते. शिवराय आणि रामदास स्वामी हे देखील गुरु शिष्य होते. ज्ञानोबा माऊली आणि निवृत्तीनाथ हेही गुरु शिष्य होते. अर्जुन आणि श्रीकृष्ण हेही गुरु शिष्य होते. पण शिष्य ही परमज्ञानी आणि त्यांचे गुरु ही प्रतिसूर्य असे दिसून येईल. खरा गुरु तुम्हाला विश्वाच्या चैतन्य स्वरूपाप्रत नेईल. तो तुम्हाला क्षुद्र मागण्या पूर्ण करण्यासाठी मदत करणार नाही, तर मागण्या मागणारं अधाशी मनच संपवून टाकेल. स्थूल आणि लौकिक मागण्या या जन्मभर संपणाऱ्या नसतात. अशा माणसाचं जीवन फक्त या मागणीतून त्या मागणीकडे केवळ भटकत राहतं. खरी स्थिरता कधी येतच नाही आणि अशा भटक्या अधाशी समाजालाच अशा लौकिक स्थूल बुवाची गरज लागते. मला वाटतं एका मागोमाग एक अशी या ढोंगी साधूंची, स्वार्थी महाराजांची बिंग फोडणं हे जितकं महत्वाचं आहे, त्याहूनही त्यांच्या भोवतीच्या भक्तजनांना जाग करणं अधिक महत्वाचं आहे. पुत्र दे, नोकरी दे, रेशन कार्ड दे, गॅस दे, घर दे, शेती दे, व्यवसाय चालू दे, या भिकारड्या मागण्यांसाठी गुरु शोधणारेच बुवा निर्माण करतात. रामदास स्वामी म्हणतात, असे गुरु आडक्याने 3 मिळतात, ते टाळावे. मुक्तीचा पैलतीर दाखवणारा गुरु वेगळाच असतो आणि त्या गुरुच्या शोधात असणारा शिष्यही. श्रोते हो, जेव्हा शिकलेले अधिकारी, राज्याचा गाडा हाकणारे मंत्री, अनेक उद्योजक, व्यावसायिक अशा ढोंगी बुवांच्या नादी लागतात, तेव्हा प्रश्न पडतो, आपल्या राज्याचा विकास केव्हा आणि कसा होणार? जर आपली पुढची पिढी ह्यात अडकू नये असं वाटत असेल, तर आपल्याला घराघरातून प्रयत्न करायला हवेत. अशा वेळी संत तुकारामांचा एक अभंग आठवतो. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकूनी करती पाप, दावनी वैराग्याची कळा, भोगिती विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जळोतयांची संगती. श्रोते हो, असेच लेख तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.